नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। काल फीडिंग चेअर घेतलेली, हाय चेअर म्हणतो आपण त्याला। तर बऱ्याच मैत्रिणींक त्यांची मुलं असतील त्यांनी घेतलेली पण असेल, यूजही करत असतील। पण मला असं सांगायचं होतं की आम्ही ती ॲमेझॉनवरून मागवलेली आणि कुठली तरी बी म्हणून जी आहे त्यांच्याकडनं ती मागवलेली। तर काहीतरी 2.5 म्हटलं ठीक आहे आपण पण यूज वगैरे करूया चेअर। तर असं प्लॅनिंग होतं, तर त्या हिशोबानेच मागवली होती। कारण म्हटलं बेबीला सवय पण लागेल। पण प्रॉब्लेम असा झाला की आता नॉर्मली बऱ्याच ठिकाणी ना बेबी एक 6 महिन्याचा वगैरे झाला की तेव्हापासून स्टार्ट करतात। तर माझा बेबी ऑलरेडी 1 वर्षाचा झालेला आहे आणि 1 वर्षाच्या झालेल्या बेबीला तो किती चेअरमध्ये बसल्याची मला गॅरंटी नाही आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तो आत्ताही तो काय करतो की एका ठिकाणी बसला
की 10-12 बाईट जर खाल्ले तर त्याला पळायचं असतं. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस मी बघितलं असेल, मी त्याला किचन ओट्यावर बसून खावते किंवा मग टेबलवरती किंवा कधी कधी खाली फ्लोअरवरती पण बसून खाते. तर म्हणजे तो खेळण्याच्या मूडमध्ये जादा असतो आयदर खाण्याच्या. तर मग मी असा विचार केला की ठीक आहे आपण म्हणजे बऱ्याच माझे जे फ्रेंड्स आहेत सगळे मोस्टली डॉक्टर्स आहेत, तर त्यांनी मला बऱ्याच जणांनी सजेस्ट केलं की तू जर हाय चेअर घेतली तर खूप यूज होईल आणि बाळं वगैरे त्याच्यामध्ये बसून खातात. तर म्हटलं ठीक आहे चला आपण पण घेऊयात असं. तर ऑर्डर वगैरे केली तर आली पण ती, आणि तुम्ही बघितलं असेल त्याचं फिटिंग वगैरे आम्ही स्टार्ट केलं आणि यूज वगैरे पण करायचं होतं. पण त्याचे जे बेल्ट्स आहेत ना ते बेल्ट्स थोडे लूज झाले म्हणून थोडंसं थांबले. आणि पहिली गोष्ट म्हणजे मला हे कळत नाही की आता 1 वर्ष झालं त्याला ती सवय नाही आहे बसायची चेअरमध्ये, तो खरंच चेअरमध्ये बसून खाईल का. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळेस मी त्याला प्रॅममध्ये असं म्हणजे मी जर काही कामामध्ये वगैरे असेल तर घरात बघणारं कोणी नसेल तर त्याला प्रॅममध्ये टाकते आणि प्रॅममध्ये त्याला खायला दिलं ना तर तो बऱ्याच गोष्टी ना अशा खाली टाकत असतो. म्हणजे चपाती सपोज चपातीचे पीसेस जर दिले तर तो असा खाली उडवतो वगैरे असं, म्हणजे सगळं प्रॅम खराब होतं. आता ती चेअर वगैरे या सगळ्या गोष्टी तर खराब होणारच आहे, हे तर मी माइंडमध्ये धरूनच चालली आहे. तर असं तो विषय पण नाही आहे. पण तो जर म्हणजे माझ्या मनामध्ये ना असा एक म्हणजे असे भरपूर प्रश्न आहेत, तर म्हणून मी म्हटलं तुमच्याशी ही गोष्ट एकदा शेअर करूयात. माझ्या मनामध्ये असे प्रश्न आहेत बरेचसे की जर मी त्याला आता 1 वर्ष झालं सवय नाही आहे त्याला अशा हाय चेअरमध्ये बसायची, आणि जर मी त्याला आता बसवलं तर तो खरंच किती वेळ राहील आणि किती वेळ त्यामध्ये खाईल. दुसरी गोष्ट ही एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण फॉरेन कंट्रीजमध्ये बघतो की ते अगदी लहानपणापासून अगदी लहानपणापासून तिथे सवय लावली जाते हाय चेअरमध्ये बसायची आणि खाऊ घालायची. पण आपली इंडियन फॅमिलीमध्ये वेगळं कल्चर आहे. आपण जेव्हा खाली फ्लोअरमध्ये बसतो मग बाळासोबत जेवतो, आपल्याकडे अशी पद्धत आहे. तर मग त्या चेअरवरती त्याला एक तर सवय नाही लहानपणापासून, म्हणून तो बसेल की नाही हाही माइंडमध्ये आमच्या दोघांच्या हा एक प्रश्न येतोय. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे हाय चेअर जी आहे तर आपण म्हणतो की आय नो की सोशल एटिकेट्स जे आहेत, म्हणजे आता आपण जर कुठे रेस्टॉरंटमध्ये गेलो बाहेर वगैरे गेलो तर बेबीला बसायची सवय वगैरे पाहिजे चेअरमध्ये वगैरे. बरोबर आहे ते, असं नाही की ते चूक आहे वगैरे, ते पण बरोबर आहे. पण आता आम्ही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेस रेस्टॉरंट्समध्ये वगैरे गेलो तर मोस्टली आजकालच्या रेस्टॉरंट्समध्ये सोफे चेअर पण एकदम कम्फर्ट असतात, तिथे बेबी आरामात बसतो वगैरे. तर पण अजून तो इतका लहान आहे की तो एकदम चेअरमध्ये बसूनच खाईल असं नाही आहे. तो टेबलावरती वगैरे बसून आणि आपलं जे होममेड फूड असतं ते तो खातोय. पण इथून पुढे तसं नाही होणार. इथून पुढे आम्हाला ट्राय करायला लागेल की तो मोस्टली चेअरमध्ये बसेल एकटा सेपरेट आणि तो त्याचं खाईल असं. तर प्रॉब्लेम असा होतो ना की सगळे म्हणतात की बाळाने त्याचं आता खायला चालू करायला पाहिजे. बरोबर आहे, पण सॉलिड फूडमध्ये ठीक आहे, म्हणजे फ्रूट्स झालं पीसेसमध्ये वगैरे. पण आता दाल राईस झालं किंवा बाकीचे असे वेगवेगळे फ्रूट्स येतात जे लिक्विड असतात, तर ते कसं खाणार तो त्याच्यामध्ये, हा एक माझा मोठा प्रश्न आहे. म्हणजे अजूनही तो बनाना वगैरे जर घेतला तर पीसेस जर आपण करून दिला तर तो डायरेक्ट हातात घेतो आणि स्मॅश करतो, खात नाही असा. म्हणजे कुठलाही फ्रूट जर दिलं, वॉटरमेलन दिलं किंवा बनाना दिलं किंवा चिकू वगैरे दिलं, हातात घेऊन असं स्मॅश करतो, खात नाही तो, फक्त स्मॅश म्हणजे खेळतो त्याच्यासोबत असं झालं. आणि माझ्या एका फ्रेंडने मला सांगितलेलं की मुलं फूडला इंट्रोड्यूस होतात म्हणजे ते असे फेकून हे करून ते करून नास्तूस होतेच, असं थोडक्यात असं म्हणायचं मला सोप्या भाषेमध्ये. बरोबर आहे, पण किती करायचे अजून नास्तूस, आता असं पण आहे. आणि दुसरी म्हणजे ही रिॲलिटी आहे. म्हणणं खूप सोपं असतं, पण ॲक्च्युअलमध्ये जेव्हा बेबी करतो ना, आता सपोज फॉर एक्झाम्पल कुठल्याच गोष्टी म्हणजे स्वस्त नाही आहे. कुठलं घ्या तुम्ही, फ्रूट घ्या, व्हेजिटेबल्स घ्या, दाल राईस कुठलं पण घ्या. आपण सगळं एक तर सिटीमध्ये राहतो, सगळं आपल्याला विकत वगैरे आणायला लागतं. आणि त्याला जर भात जर ठेवला तर तो लिटरली भाताच्या असा भातमध्ये हात घालतो आणि असं करून असा फेकतो. तर मला हा एक मोठा प्रश्न डोक्यामागे की हाय चेअर घ्यावी की नाही. आणि आता मी ती ऑलरेडी घेतलेली आहे चेअर.
तर ती मी आज वापस केली. त्याचं रिझन असं आहे की वरून मी दुपारी त्याला खूप ट्राय केलं, म्हणजे बेल्ट्स वगैरे लावले आणि त्याला लावलं, त्याच्यामध्ये बसवलं, पण बेल्ट्स इतके लूज होते की त्याच्यामधून असं सटकत होतं, म्हणजे कम्फर्टेबल नव्हतं थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही. पण त्याच्यामध्ये मी एक्सचेंज करू शकत होते, बट मी एक्सचेंज न करता आम्ही ती रिटर्नमध्ये टाकलेली आहे आणि आज ते पार्सल पिक करून गेले ते लोक घेऊन. तर रिटर्न करण्याचं रिझन म्हणजे आम्ही खूप विचार केला आणि म्हणजे म्हणतो ना आपण, म्हणजे मनामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आल्या की खरंच तो राहील की नाही. कारण आता त्याला एक तर सवय नाही पहिल्यापासून खाली बसून खायची सवय, असं म्हणजे आपलं नॉर्मली जसं आपण नेहमी करतो तसं, आणि एकदम त्या चेअरमध्ये पॅक करून जर बसून खाल्लं तर काय म्हणजे म्हणतो ना आपण एक मनामध्ये असं चलबिचल वगैरे तशा टाईपचं झालेलं आहे. तर रिटर्न तर केली आत्ता, आणि कुठल्या तरी पॉईंटला जर आम्हाला असं वाटलं की नाही आपण आता चेअर ऑर्डर करायला पाहिजे, त्यावेळेस आम्ही हा डिसिजन घेतला आहे की त्यावेळेस आपण ती ऑर्डर करू. तर आत्ता सध्या तर ती रिटर्न केलेली आहे. आणि आम्ही परत असाही एक विचार केला, ही जी प्रॅम आहे ना, तर ह्याला पण टेबल आहे, तर ठीक आहे वरचं पॅड वगैरे निघतात, तुम्ही मागच्या वेळेस बघितलं असेल, ते वॉश वगैरे पण होतात. तर सध्या आपण त्याला प्रॅममध्ये बसून खायची सवय लावू, म्हणजे बऱ्याच वेळेस बसवतो पण असं नाही की तो बसत नाही, त्याच्यापासून सुरुवात करू. जर तो त्याच्यातच राहत असेल खात असेल तर अननेसेसरी त्याच्यामध्ये पैसे वेस्ट करायला नको असं आम्हाला वाटलं. आणि दुसरी गोष्ट, आता आम्ही जसं बऱ्याच वेळेस खाली बसतो, कधी टेबलवर बसतो जेवायला, मग त्या हिशोबाने बेबीला घेऊन खाली बसतो खाली, वर बसतो वर, तसं चालू आहे. हे अशा सगळ्या गोष्टी मनामध्ये चालू आहेत. आणि हे एकदम म्हणजे एक जे पॅरेंट्स असतात त्यांच्या पॅरेंट्सच्या मनामध्ये येणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आणि ही चलबिचल आहे, माझ्या तरी मनात आहे. आता जर कोणी आपल्या फॅमिलीपैकी मैत्रिणींपैकी जर कोणी हाय चेअर यूज करत असेल तर त्यांनी कधीपासून स्टार्ट केली आणि बेबी खरंच त्याच्यामध्ये खरंच जेवण करतोय का, प्लस जर 1 वर्षाचा बेबी झाला आहे आणि जर तुम्ही हाय चेअर घेतली आहे त्याच्यामध्ये बेबीचा रिस्पॉन्स कसा आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे त्या हिशोबानेच मी परचेस करेल. दुसरी गोष्ट, जर तुमच्याकडे असा प्रॅम आहे जसं माझ्याकडे आहे, तर प्रॅममध्ये तुम्ही खाऊ घालायचा प्रयत्न केला आहे का, आणि जर त्याच्यामध्ये बेबी कम्फर्टेबल आहे तुमचा, तर मग हाय चेअरची गरज आहे का हेही मला सांगा. आणि तुम्ही तरी पण बाय केली आहे का मला हेही पण सांगा. असे माझे 2-3 खूप प्रश्न आहेत तुमच्या ज्यांनी हा एक्सपिरियन्स घेतला आहे त्यांनी म्हणजे हाय चेअर आणि या गोष्टींचा, तर मला मदत होईल. तर सध्यापुरतं तर मी ते रिटर्न केलेलं आहे आणि ऑलमोस्ट ते आम्हाला 2627ला ती हाय चेअर पडली होती. तर तुम्ही कुठून ती बाय केलेली आहे आणि तुम्हाला किती कॉस्टमध्ये मिळाली, म्हणजे मला खूप अशी महागडी वगैरे घ्यायची नाही आहे आणि बेबी पण सेफ राहायला पाहिजे आणि स्वस्तात मस्त असं तुमच्याकडे प्रोडक्ट असेल तर तसंही मला सांगा, त्याची मला मदत होईल. तर हेच माझ्या मनातली गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची होती. आणि मी ते जे हाय चेअर आहे ती रिटर्न का केली त्याचं रिझनही तुम्हाला सांगितलं आहे. सो चलो, हा ब्लॉग मी इथे सेंड करते. भेटू आपण नेक्स्ट छानच्या एक्साइटिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.